स्टार्टिंगपासून, छोट्यापासून जेव्हा स्टार्ट करत असतो, जसं नॅचरल आहे, की सगळे पर्सनल अकाउंटमध्ये पेमेंट घेणार. आता ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करतो, की छोट्यापासून, की आपल्याकडे एक फंड निर्माण झालाय. स्टार्टिंगपासून सुरुवात केल्यामुळे. त्याच्यामुळे आपल्याला कळलं आहे, की आपला बिझनेस कुठल्या दिशेने पुढे चाललाय. हं. आपल्याला एक जवळ-जवळ एक 2 ते 3 वर्षाचा फ्युचर दिसू शकतो. आपण जर का 5-6 महिने पण ती पेमेंट आपण जर का पर्सनल अकाउंटमध्ये घेत गेलेलो आहे. हं, हं. ह्याच्यामुळे आपल्याला आयडिया पडतो, की कुठल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन करावं. म्हणजे ते पार्टनरशिप असेल, सोल प्रोप्रायटरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल हं, हं, हं. किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल. हं, हं. असे आपण एक प्लॅनिंग करू शकतो. तर अच्छा. असं इम्पॉर्टंट नाही आहे, की तुम्ही आजच्या तारखेला जेव्हा बिझनेस स्टार्ट करताय. आता खूप सारे बिझनेसेस आहेत आजच्या जगामध्ये, ज्याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चर केल्याच्या आधीसुद्धा आपण ऑर्डर निर्माण करू शकतो. हं, एक हं. फंड गोळा करण्याच्या आयडिया तरी घेऊ शकतो आणि हं. मग पुढे जाऊ शकतो. ह्याच्यामुळे 2 गोष्ट होतात. एक आपल्याला कळतं, की आपला बिझनेस कुठल्या दिशेने चाललाय हं, आणि हं. दुसरं आपल्याला कळतं, आपल्याला कितपत आपल्याकडे फंड जमा होऊ शकतं. अच्छा. ह्याच्यामुळे तुम्ही एक प्लॅनिंग करा, की आपण रजिस्टर कुठल्या प्रकारेने करायचं. हं, जर का हं. आपल्याकडे पार्टनर्स आहेत, ज्याच्या आपण भागीदार म्हणून त्यांना बघतो आणि भरोसा करतो, पार्टनरशिप उघडा. हं. जर का आपल्याला वाटतं, की आपल्याला पुढे जाऊन अधिक फंडची गरज लागणार आहे एका पॉइंट नंतर आणि हं, ते हं, हं. आपल्याला बॉरो नाही करायचे आहेत, हं, हं. तर आपण प्रायव्हेट लिमिटेड बनून त्याचं शेअर्स आपण अवेलेबल करू शकतो फ्युचरमध्ये कुठल्या इन्व्हेस्टरला देण्यासाठी. अच्छा. असं आपण एक हं, ओव्हरऑल हं. ओव्हरव्ह्यू घेऊन मग पुढे जा.